अगं माई, या त्याच रॅशेस आहेत ज्या तुला नेहमी होतात. अगं म्हटलं मी ते शिल्पीला, पण ती म्हणली नाही काहीतरी वेगळं असेल म्हणून. शिल्पी, आईने काही वेगळं खाल्लं होतं का ज्याच्यामुळे तिला या अशा रॅशेस आले? नाही, डोसे खाल्ले होते. हो ग, साधच खाल्लं मी, काही विशेष नाही खाल्लं. हा म्हणजे सकाळी चहा, त्यानंतर डोसे. माझ्या मते एवढंच खाल्लंय आणि मला असं नाही वाटत की ही फूड ॲलर्जी आहे, काहीतरी वेगळं आहे. आई मग औषधं घ्यायची ना, तुझ्या गोळ्या असतात ना ग. असतात अगं औषधं, पण काय झालं यांनी त्या दिवशी सगळं ते औषधांचा डबा साफ केला ना, ती एक्सपायर झालेली औषधं टाकून दिली सगळी आणि नवीन औषधं आणायची होती. त्याच्या आतच हे झालं बघ. वहिनी, पण मी ऑनेस्टली सांगू का, मी ना हॉस्पिटलमध्ये अशा अनेक केसेस बघितल्या. प्रत्येक वेळी काहीतरी खाल्ल्यामुळेच अशी रॅश येते असं नसतं. अनेक वेळा माणसाने टेन्शन घेतलं किंवा स्ट्रेस घेतला तरी सुद्धा अशा गोष्टी होतात. स्ट्रेसमुळे? हो. माई, आता तुला कसला आलाय ग स्ट्रेस? आता तर तुझी सून सुद्धा घरी आलीये. मग वहिनी, प्रत्येक वेळी सुनेमुळेच असं काहीतरी होतं असं नसतं ना ग. कदाचित तू त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतलायस, मिसेस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये, त्याचं पण टेन्शन घेतलं असेल माईंनी, त्याचाही स्ट्रेस आला असेल, म्हणून पण झालं असेल हे सगळं. माई, असं आहे का काही? नाही, असं काही नाही. पण त्या नाही सुद्धा कॉन्फिडेंटली म्हणू शकत नाहीयेत. त्यांना कदाचित सबकॉन्शियस माइंड मध्ये होत पण असेल त्रास, त्या तसं सांगत नाहीयेत फक्त. आणि मला असं वाटतं इतका जर त्यांना त्रास होत असेल तर तू त्या कॉम्पिटिशन मध्ये भाग न घेतलेला बरा. आणि आता मला सांग, कॉम्पिटिशन महत्वाची आहे का स्वतःची आई महत्वाची आहे? माई, हे सगळं काय आहे ग? तुला खरंच या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय का? नाही ग, आधी मला असं वाटायचं, पण आता ना सगळी बाहेरच्यांची मतं पण तुझ्याबद्दल बदलली आहेत, तर आता तसं काही नाही वाटत मला. पण फक्त थोडं टेन्शन वाटतं, कारण श्रेयसरावांना आणि तुझ्या सासूबाईंना पटलं नाहीये ना हे. बरं झालं ना वहिनी, कॉम्पिटिशनला जायच्या आधीच तुला हे कळलं. आता तू नाव काढून टाक तुझं त्या कॉम्पिटिशन मधनं, बस. अगं माई, तुला जसं वाटतंय ना तसं काही नाही. हे बघ, आईने मला गजरा सुद्धा दिलाय. माझ्यासाठी मंदिरात गेल्या होत्या आणि मला म्हणाल्या की सगळं व्यवस्थित होईल, कोणत्याही गोष्टीचं दडपण घेऊ नको म्हणून. खरंच सांगतेस ना आशू? हो. अगं मी खोटं का बोले? हवं तर तू आईनं फोन करून विचार. खूप मोठं टेन्शन गेलं बघ माझं. मी भारताची रहिवाशी असले पाहिजे आणि पोलीस स्टेशन मध्ये माझ्या विरुद्ध कोणतीही केस असता कामा नये. आणि सर, तुम्हाला असं वाटतंय की मी म्हणजे मिसेस इंडिया होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे मी जरी मिसेस इंडिया झाले तरी माझ्या सगळ्या गोष्टींचे हक्क 1 वर्षासाठी स्प्रिंगडेल कंपनीकडे राहतील. पण सर, हा मुद्दा तुम्ही सांगितला नसताना तरी चाललं असतं, कारण तुम्हाला असं वाटतंय की मी विनर होणारच नाही ना. आणि हा, म्हणजे मी उशिरा आले, पण ह्याच्या पुढे ना मी स्प्रिंगडेल कंपनीचे सगळे कायदे पाळेन. आणि आता 10 मिनिटांनंतर पुढचं सेशन सुरू होईल. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन आणि फिजिकल फिटनेसवर माहिती दिली जाईल. दुसऱ्या दिवशी टेबल मॅनर्स, तिसऱ्या दिवशी मेकअप आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, आणि चौथ्या दिवशी कॉस्ट्युमसाठी मापं घेतली जातील सर. मेजरमेंट. मेमरी अच्छी है आपकी. सर, आमच्यासारख्या संसारी बायकांचं ना असंच असतं. म्हणजे सगळ्या कुटुंबाच्या गोष्टी एका वेळी लक्षात ठेवणं, त्यामुळे सवय असते आम्हाला. मल्टीटास्किंग. हो, म्हणजे कसं असतं बघा ना, सासऱ्यांच्या आवडीनिवडी, सासूच्या औषधांच्या वेळा, त्याच्यानंतर नवऱ्याची मीटिंगची वेळ, मुलांचं अभ्यासाचं वेळापत्रक, ते नाश्त्याला काय खाणार आहेत त्याची यादी, त्याच्यानंतर विम्याचे हप्ते, डॉक्टरांचे नंबर्स, नातेवाईकांचे वाढदिवस,
त्याच्यानंतर किराणाचं बिल कधी द्यायचंय, गॅसचा सिलेंडर कधी संपतोय त्याची तारीख, अशा खूप गोष्टी असतात. म्हणजे मी खरं सांगू का, ही तुमची लिस्ट सुद्धा कमी पडेल. आणि ना मला सॉरी पण म्हणायचंय. म्हणजे मी उशिरा आले तरी तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन मला महत्वाचे मुद्दे सांगितले, त्याच्यासाठी मी तुमचे आभार सुद्धा मानते सर. देखिए मिसेस वाघमारे, यहाँ जितनी भी महिलाएं आती हैं वो सारी शादीशुदा है और आप ही की तरह 10 काम निपटा के आती है. सबकी फैमिलीज है, अपने अपने प्रॉब्लम्स हैं. तो अगर आप लेट आई है उसका मतलब यही है कि आप घर से ही लेट निकली. तो अगली बार ध्यान रखिएगा, वरना अगर आप स्पेशल कंडीशन में इस कंपटीशन में एंट्री ले सकते. ये आंटी कौन? किती पूछते पारी ना. होय, पहिल्या सेशनला तर दिसली नाही, पण हातात ब्रोशर दिसतो. म्हणजे कंटेस्टंटच असेल. अगर ये कंटेस्टेंट है इसको मिलना चाहिए. हाय, आम्ही ऋतुपर्णा दास. अश्विनी वाघमारे. आप इस कंपटीशन में पार्टिसिपेट करने के लिए आई हैं? एलो, नहीं तो यहाँ क्यों आती? आई लाइक योर स्पिरिट. काफी डेयरिंग लगती हो. कर लो, खूब एंजॉय कर लो, लेकिन बस पिकनिक समझ के, क्योंकि ऋतुपर्णा दास के सामने कोई टिक नहीं सकता. और अश्विनी वाघमारे, उसका तो कोई चांस ही नहीं है. Hi, hello, lovely ladies. Hi. Back to the banquet hall, please. Yeah, sure. तुला काय वाटलं की तू असा गेटअप चेंज करून आलीस, आवाज बदललास तर मी तुला ओळखणार नाही? मला तुला ओळखायला, तुला बघायची किंवा तुझा आवाज ऐकायची अजिबात गरज नाहीये. मी तुझ्या श्वासावरून तुला ओळखतो शिल्पी, तरी तुलाच माझं प्रेम कळत नाही. आणि अशा फालतू ऑफर्स घेऊन येऊ नकोस ऑफिसमध्ये. आय एम सॉरी फॉर दिस, पण एकदा माझं ऐकून घे ना प्लीज. आय नो, त्या स्प्रिंग डेल मिसेस इंडिया कॉन्टेस्टसाठी मी तुला का स्पॉन्सर म्हणून हवाय ना हे मला माहिती आहे, कारण तुझी बहिणी आहे त्यात. आणि हा ना तुझा एक नवीन प्लॅन आहे, अँड आय डोंट वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दिस प्लॅन. सो प्लीज लिव्ह. अरे पण प्लीज लिव्ह. हे बघ, या सगळ्याने आपल्या कंपनीला खरंच खूप फायदा होणार आहे. माझ्याकडे खरंच खूप व्यवस्थित डोक्यात प्लॅन आहे. आय एम नॉट इंटरेस्टेड. लिव्ह. विक्रम प्लीज एकदा. अनेक वेळा ब्युटी पेजंट ठरलेली ऋतुपर्णा आपल्या पॅशनच्या बाबतीत फार काटेकोर आहे. मिसेस इंडिया होणं तिचं स्वप्न आहे. प्रीता बालचंद्रन फ्रॉम चेन्नई. भरतनाट्यममध्ये नृत्यकलांवर पदवी प्राप्त असून भरतनाट्यमला राष्ट्र पातळीवर पोहोचवण्यासाठी तिची धडपड सुरू आहे. अश्लेषा शिवलकर फ्रॉम मुंबई. प्रोफेशनने इंटेरियर डिझायनर आहे, पण फॅशन इंडस्ट्रीमध्ये येण्याची फार आवड आहे. रेवती गणेशम फ्रॉम बँगलोर.
नॅशनल चॅनलवर न्यूज अँकर म्हणून काम केलंय, पण आपल्या पॅशनसाठी नोकरी पण सोडली. भाषा शिकण्याची प्रचंड आवड आहे. नियती राव फ्रॉम कर्नाटका. वाचन करायला आवडतं आणि स्वयंपाकाची सुद्धा फार आवड आहे. अमृत कौर फ्रॉम चंदीगड. सलग 3 वर्ष मिसेस चंदीगडचा किताब जिंकली आहे. गाणं म्हणायची सुद्धा आवड आहे. कुशा चड्डा फ्रॉम दिल्ली. हॉटेल मॅनेजमेंट मध्ये डिग्री घेतली आहे, पण डान्स आणि थिएटरकडे जास्त झुकाव आहे. मिथिला कलंगुटकर फ्रॉम गोवा. फिशरीचा खूप मोठा बिझनेस आहे. गोवन फोक म्युझिकला आपला जास्त वेळ देते. गोवन म्युझिकची स्वतःची अकॅडमी सुद्धा आहे. राधिका पटेल फ्रॉम बडोदरा. कॉलेजमध्ये असताना ब्युटी कंटेस्ट विनर आहे. फूड प्रिझर्वेटिव्हवर रिसर्च करून व्हीगन पदार्थांमध्ये त्याचा कसा उपयोग करता येईल यावर काम करते. आकृती झा फ्रॉम बिहार. उत्तम ओरेटर, कितीतरी वक्तृत्व स्पर्धा जिंकली आहे. प्रवास करायला आणि मित्र बनवायला फार आवडतं. सो असं काहीही टॅकी नाही घालायचं, ओके? एखादी गोष्ट इथे वापरली जाणार नाही हे सांगण्याची पद्धत असते ना. अशी कुणाचीही चप्पल फेकून देणं म्हणजे बरं नाही ना. ओ आय कॅन सी की तुम्ही तुमचे फुटवेअर सिलेक्ट केले नाहीयेत. कॅन यू प्लीज डू दॅट? नाही, मी सुद्धा हिल्स घालत नाही. पण आमच्या कॉम्पिटिशन मध्ये ना हिल्स घालायची गरज आहे. इट्स अ प्रोटोकॉल. सो प्लीज सिलेक्ट. नियमांचं पालन करायला हवं मॅडम, पण कुणाच्याही चपला अशा लाथेनं बाहेर फेकून देणं म्हणजे. लिसन बेब, प्लीज कट दिस डिस्कशन. सिलेक्ट योर हील्स एंड टेक योर सीट प्लीज, फास्ट. तारा, तुम मुझे फ्लैट्स अलाउ नहीं कर सकती और ये हील्स में नहीं चल सकते. तो एक काम करते हैं, इनको नंगे पैर रैंप पे वॉक कराते हैं. काही हरकत नाही ना असं करायला. तसंही मिस इंडिया कॉम्पिटिशन मध्ये ऐश्वर्या रायची चालताना हिल्स तुटली होती, तेव्हा तीही अणवाणीत चालली होती ना. जर ऐश्वर्या राय चालू शकते तर आम्ही दोघी नक्कीच चालू शकतो ना. एपी, या स्पेशल एंट्रीचा जरा जास्तच माज आलाय. नहीं, ऐसी बात नहीं है प्रदीप. जो वो बोल रही है वो प्रैक्टिकल तो है. पता नहीं वो इस कंपटीशन में कहाँ तक टिक पाएगी, या फिर टिक पाएगी या नहीं, आई डोंट नो. लेकिन एक बात तो है, इसमें कुछ तो अलग है. देखो जरा, कंपेयर किया भी तो किसके साथ. मॅडम, तुम्हीच सुरुवातीला माहिती दिली होती ना, व्यक्तिमत्वामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे, विकास झाला पाहिजे म्हणून. तुम्ही संध्याकाळी जे मला सांगितलं ते झालं. करून घेतलास परत गैरसमज. मी तुला ते सगळं घाबरवण्यासाठी नाही सांगितलं, तुला सावध करण्यासाठी सांगितलं. पण माझ्या काळजीपोटीच बोललात. हो,
खरंच तुम्ही बन्सल साहेबांकडे गेला होता? एक सांगू, मला खूप आनंद झाला. काही गोष्टी आता कराव्या लागतील हे कळायला लागले मला. बन्सल साहेबांकडे गेलो आणि असं वाटलं की इतके दिवस उशीर का केला मी. खूप छान बोलले माझ्याशी. खूप चांगलेच आहेत ते. मी ना मागे त्यांच्याशी उगाचच वाईट वागले. माझा गैरसमज झाला होता, पण आता मला खरंच त्या गोष्टीचं वाईट वाटतंय की मी अशी का वागले त्यांच्याशी. तू त्यांची अत्यंत लाडकी आहेस. आता तुला मुलगी म्हणून दत्तक घेणंच बाकी आहे आणि प्रॉपर्टी सगळी नावावर करणार आहे तुझ्या. काही तू त्यांची लाडकी आहेस ना, म्हणून बहुधा माझ्याशी इतके चांगले वागले ते. अश्विनी मैडम, आपके कर्जों तले दबा जा रहा है ये श्रेयस वाघमारे. उगाचच काहीही बोलताय तुम्ही आता. ठीक आहे, त्यांनी मला मदत केली नसती तरी सुद्धा मी काम मिळवलंच असतं आणि आताही मिळवेनच. तू नेहमी म्हणतेस ना, होत जाएगा रे सर. होगा होगा, पक्का होगा, 100%. माझी खात्री आहे तुम्ही खूप छान काम करा. करावंच लागणार. पर्याय काय माझ्याकडे? 4 लोकांनी माझ्याबद्दलही चांगले शब्द बोलावे, माझी स्तुती माझ्या कानात पडावी, अशी माझी इच्छा आहे ना. नाहीतर दिवसभर आपलं अश्विनी 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 हिची स्तुती ऐकावी लागते. ते बन्सल साहेब, ते तर तुझी स्तुती करता करता थकत नव्हते आज. आता बायकोची कुणी स्तुती करतंय तर ऐकून घ्यायला काय हरकत आहे. कधीतरी कुणीतरी कुठेतरी कुणाचा फेवरेट असतच ना. मला काही फरक पडत नाही तू कोणाची फेवरेट असो, कारण तुझा फेवरेट कोण आहे हे मला माहिती आहे. तो मी आहे आणि मीच राहणार. त्यांनी माझं बोलणं एक गंमत म्हणून ऐका आणि ज्यांना वापर करता येत नाही त्यांनी लक्ष देऊन ऐका आणि तसं शिकण्याचा प्रयत्न करा. सो लेट्स बिगिन विथ आवर सेशन. सुरुवात करूयात काही बेसिक टेक्निकनी. ओके, आपल्या हाताचे असे पोस्चर्स करा. तुम्ही जर का तुमचा लेफ्ट हँड बघाल तर तुम्हाला तिथे दिसेल स्मॉल लेटर बी, लाईक दिस. स्मॉल लेटर बी. तुम्ही तुमचा राईट हँड जर बघाल तर तुम्हाला दिसेल स्मॉल लेटर डी. ओके, सो डी स्टँड्स फॉर ड्रिंक्स. म्हणून आपले सगळे ड्रिंक्स, आपले लिक्विड्स हे नेहमी आपल्या राईट साइडला असतात. ॲज आय सेड, बी स्टँड्स फॉर ब्रेड्स. आपले ब्रेड्स जे असतात ते आपल्या लेफ्ट साइडला असतात. हे खूप बेसिक आहे, प्लीज लक्षात ठेवा. मयुरी, इतक्या लवकर कुठे चाललीस? लवकर? घड्यात बघा किती वाजलेत. तुम्हीच उशिरा उठलात. किती वाजले? अरे, मला कोणी उठवलं का नाही? एवढा गोंधळ तर चाललाय मगाचपासून इकडे. तुम्हाला आवाज कुठे आला? तुम्ही इतके गाढ झोपलेला. आई म्हणाली झोपू दे. तुझी आई घरी आहे? नाही नाही, ती मगाशीच गेली आणि तिने नाश्ता वगैरे सगळा केलाय. तुम्ही पटकन फ्रेश व्हा, मी तुम्हाला चहा देते आणि तुम्हाला नाश्ता करून घ्यायचा असेल तेव्हा घ्या. इतकी घाईत होती की मला उठवलं पण नाही? नाही हो बाबा, घाई वगैरे काही नाही. ती सकाळी 4 वाजताच उठली आणि घरातलं सगळं आवरून गेली. कदाचित तिला तुमची झोप मोड करायची नसेल. काही नाही, झोप मोड वगैरे. मुद्दाम करते ती असं. माझ्याशी काय बोलायला नसतं ना तिच्याकडे आजकाल. चोराच्या उलट्या बोंबा म्हणून ऐकलेत का बाबा? हे गबगा. ऍक्च्युली ना तिला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, मग तुम्हीच उठला नाहीत. कशावरून? यावरून.
तिला जे बोलायचं होतं ना ते यावरून सांगून गेली ती. हे काय आता? पत्र आहे पत्र. लव्ह लेटर. घरातल्या घरात पत्र कोण लिहितं? वेडीच आहे. मला ना या जगातले बेस्ट आई बाबा मिळालेत. आणि तुम्ही दोघी आमच्या बेस्ट मुली. बाबा लव्ह यू. बाय बाय. अहो पाप, आमच्याकडे तर चक्क सर्कसच असती बघा. 4 जणांच्या 4 भाज्या कराव्या लागतात. आमच्यासाठी पोळ्या, सासूसाठी भाकरी आणि पोरांसाठी टोस्ट आणि खारी. अम्माडिओ, आमचं म्हणजे ना बेस्टच आहे. हा, एक कुकर लावला म्हणजे सर्वांचं पोट भरून जेवण होतं. मच्छा एन्जॉय माडी. लेडीज 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 आ तो काहीच नाही. हांजो एक बात कहूं, छोकराच्या शाळेच्या गडबड मध्ये एक दिवशी नवऱ्याला मी बोलली की आजची भाजी तू बनव आणि आहू करीन. भेंडीना साक मा पाणी नक्की दे तू. त्या दिवशी जेवताना भाजी कुणी खाल्लीच नाही. मग मी एकटी टेरेसवर जाऊन 1 तास हसत होते. आमच्याकडे जर भेळ असली तर कोण बनवणार? हेच. म्हणजे आम्ही सगळी तयारी करून द्यायची, चिरून कांदा वगैरे सगळं, आणि भेळ कुणी केली तर मी. एक्सक्यूज मी, इथे फॅमिली गेट टुगेदर सुरू आहे का? नाही, म्हणजे नीरज सरांनी ब्रेक घेतला होता ना, म्हणून आम्ही सगळ्या पिकनिक सुरू केली. तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही तुम्हाला रिलॅक्सेशन साठी हा वेळ दिलाय? डू यू थिंक की आम्हाला काही काम धंदा नाहीये म्हणून आम्ही एवढे एफर्ट्स घेतोय, हा सगळा सेटअप करतोय सो दॅट यू ऑल कॅन रिलॅक्स? हे तुमचं सेशन सुरू आहे, सो ट्रीट इट लाईक अ सेशन. ओके? बट अश्विनीने खूप मस्त टॉपिक चालू केला होता म्हणून आम्ही जस्ट. तुम्हाला कळतंय का, इथे ना कोणीही तुम्हाला डिस्ट्रॅक्ट केलं ना तरी आपण डिस्ट्रॅक्ट व्हायचं नसतं. कारण ज्या पार्टिसिपंट्सना माहिती असतं की त्या कधीच जिंकू शकत नाही, तेच पार्टिसिपंट्स असं सगळं करतात. सो गर्ल्स, प्लीज डोंट लूज युअर फोकस. तुम्ही सगळ्या जणी इथे एक गोल घेऊन आला आहात, जिंकण्याचं. स्प्रिंगडेल्स मिसेस इंडिया कॉम्पिटिशन जिंकण्याचं. सो फोकस. कारण या सगळ्या टास्कचा, या सगळ्या सेशन्सचा तुमच्या फायनल रिझल्ट्सवर परिणाम होणार आहे. सो यू ऑल बेटर बी परफेक्ट. एकदम बराबर. ये अश्विनी सेलिब्रिटीज के बाइट की वजह से कंपटीशन में आई है और आगे फाइनल्स में भी चली जाएगी. हम लोग कुछ नहीं कर पाएंगे. बापरे, हे तर लक्षातच नाही आलं. अश्विनी साधी साधी म्हणून आम्ही गप्पा मारत बसलोय. तुझा कदाचित गैरसमज झालाय असं वाटतंय मला. मी या सगळ्या बायकांमध्ये येऊन तुला किटी पार्टीमध्ये असल्याचं फिलिंग आलं असेल. साधारण ना सगळ्या मिडल क्लास बायकांना हा सगळा टाइमपास वाटतो. आणि तू ज्या प्रकारचा व्हिडिओ आम्हाला पाठवला होतास ना कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी, त्यावरून खूप क्लिअरली कळतंय की तुला या कॉम्पिटिशनची काही आयडिया नाही आहे. बट द प्रॉब्लेम इज की तुला याचा सिरियसनेस सुद्धा नाही आहे. काय आहे ना, इथली प्रत्येक व्यक्ती एक स्वप्न घेऊन आली आहे जिंकण्याचं. सो तुला इथे पार्टिसिपेट करून जिंकायचंय किंवा हरायचंय हे मला माहिती नाही, पण तुला जिंकून किंवा हरून काहीच फरक पडणार नसेल ना, तर तो तुझा पर्स्पेक्टिव्ह आहे. ॲटलीस्ट डोंट वेस्ट अदर्स टाइम. आम्ही खूप एफर्ट्स घेतले आहेत, कारण स्प्रिंगडेल मिसेस इंडिया हा एक ब्रँड आहे, त्याचं एक रेप्युटेशन आहे, एक नाव आहे. अँड वी आर वर्किंग व्हेरी हार्ड टू बी इन दिस इंडस्ट्री. तू या स्पर्धेत पहिल्यांदा आली आहेस, त्यामुळे जे काही नीट शिकवलं जातंय ते स्वतः नीट शिक आणि दुसऱ्यांनाही शिकू दे. आणि जे शिकवायला येतात त्यांना त्यांचं काम करू दे. इफ यू डू नॉट अंडरस्टँड दिस, अनफॉर्च्युनेटली या कॉम्पिटिशनमधनं तुम्हाला बाहेर काढावं लागेल.
कीप दॅट इन माइंड. एक मिनिट मॅडम, मी जे काही केलं त्याच्या मागे तुमचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. कुणाची तरी मनस्थिती चांगली नव्हती म्हणून मी हे सगळं केलं. आणि काय ना, तुम्ही मला घाबरवण्याचा प्रयत्न नका करू. माझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे आणि त्यांचा विरोध पत्करून मी इथे आले. त्यामुळे अशी सहजासहजी मी बाहेर नाही जाणार. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि तुमच्या एपिसरा नाही सांगा. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेच असणार की मेकअपचे बेसिक स्टेप्स काय आहेत. तर आता तुमच्यापैकी मला कोण सांगणार की मेकअपची फर्स्ट स्टेप कुठली आहे? रितू, तू सांग. प्रिपेअर युअर फेस. परफेक्ट. दुसरी स्टेप तुम्ही? टाइट लाइन योर आईज. गुड. थर्ड स्टेप यू? पावडर टी झोन. परफेक्ट. तर कोणाला काही विचारायचं आहे? अरे यार, आता पुन्हा ही जागावपणा. बोला. सर, तुम्ही म्हणालात ना की मेकअपच्या अगोदर मॉइश्चरायझर लावलं पाहिजे, पण अश्लेषाची स्किन ऑइली आहे असं मला वाटतं. मग त्याच्यावर मॉइश्चरायझर लावून मेकअप केला तर चालेल? गुड क्वेश्चन. मॉइश्चरायझर लावायलाच पाहिजे, कारण मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर लावणे आणि स्किन ऑइली असणे या दोघांमध्ये काही पण संबंध नाही आहे. मॉइश्चरायझर तुमच्या स्किनच्या बाहेरच्या लेअरमध्ये पाणी धरून ठेवते, जेणेकरून तुम्ही मेकअप केलं तर तुमची स्किन डॅमेज होणार नाही. म्हणून मेकअपच्या आधी मॉइश्चरायझर किंवा प्रायमर तर वापरायलाच पाहिजे. आणि तुमची स्किन जर का जास्त ऑइली असणार तर तुम्ही जेल बेस्ड लोशन यूज करू शकता. तर आता मी तुम्हाला काही प्रोडक्ट्स दाखवणार आहे. हे प्रोडक्ट जर का तुम्ही यूज केले तर तुमचं मेकअप अजून इन्हान्स होणार आहे. जसं की हे कन्सिलर मी आजपर्यंत यूज केलं पर सगळ्यात बेस्ट कन्सिलर आहे. आणि जर का तुमचं मेकअप अजून इन्हान्स करायचं असेल तर याच कंपनीचं तुम्हाला प्रायमर यूज करायचं आहे. हे प्रायमर आज तुम्हाला इथे देण्यात येणार आहे, ऑब्व्हियसली नॉट फ्री ऑफ कॉस्ट. यू हॅव टू बाय इट. सर, तुम्ही आताच म्हणालात ना की आपल्या चेहऱ्याला जे सूट होईल ते मॉइश्चरायझर आपण वापरू शकतो. मग प्रायमर नाही वापरला तरी चालेल ना? मला इथे तुमचं मेकअप बेस झालं पाहिजे म्हणून बोलावलेलं आहे. तर मी जे सांगणार तेच तुम्ही करणार. हो, पण त्यापेक्षाही तुम्ही सोपी पद्धत सांगितली आहे. म्हणजे मॉइश्चरायझरने जर काम होत असेल तर प्रायमरचं कंपल्शन का? तुम्ही मला एक पण प्रश्न विचारू नका. अश्विनी, तू एकदम बरोबर प्रश्न विचारलास. ऍक्च्युली हाच प्रश्न मला सुद्धा पडलाय. अगं, खूप महाग असतं हे प्रायमर, मला माहितीये ना. मने के लागच कहूं, हे प्रॉडक्ट जर विकलं गेलं तर ह्यांना कमिशन मिळत असणार, म्हणून आपल्याला सगळ्यांना घ्यायला सांगतायत. हा, बोल विक्रम. उफ, आता बरं वाटलं तुझा आवाज ऐकल्यावर. काय गोड आवाज आहे ग तुझा. वेड लागलाय मला तुझ्या आवाजाने, तुझ्या ब्युटीने, तुझ्या सगळ्या गोष्टींनी वेड लावलंय. आता छान जरा बरं वाटतंय. आय एम फीलिंग सो मच बेटर नाउ. हे बघ विक्रम, नाही शिल्पी, आता विद्युत बद्दल काहीच बोलू नकोस. विक्रमला काहीही सांगितलं तरी तो खूप चिडेल आणि सगळा प्लॅन फिसकटेल. हॅलो शिल्पी, आर यू देअर? हा हा, हॅलो. येस येस, आहे मी, बोल. शिल्पी, मी त्या बाबांना तुझं प्रपोजल दाखवणार आहे. दॅट्स रिअली ग्रेट. एक काम का नाही करत तू पण ये ना. नाही रे, नको. आत्ता भेटून मी त्यांना काय करू? तू भेट आधी. ते जर रेडी असतील तर मी परत येऊन भेटते ना, काही प्रॉब्लेम नाही. कम ऑन या. इथे तुला भेटायला मी एक एक कारण शोधतोय आणि तुला मला भेटायला कारण शोधावी लागतात.
तुझा नवरा वकील आहे, परत जर घरी आलो ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. थँक गॉड हे तुला कळतंय. मी वकील आहे ना, सो तू येतेस ना. जर नाही आलीस तर कोणाला कितीही प्रॉब्लेम झाला ना तरी मी तिथे येईन. नाही नको, मी येते. प्रॉमिस? प्रॉमिस. थोडं प्लीज प्रेमाने म्हणशील? ओके, येईन मी, प्रॉमिस. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. चल बाय. हां ओके बाय. कोणाचा फोन होता? मैत्रिणीचा, रियाचा. रियाला प्रॉमिस करत होतीस? बघू फोन बघू. का? विश्वास नाहीये माझ्यावर? तसं समज हवं तर. रोज फोन करून विचारत आहे. त्याला आपल्या कंपनीचे सगळे अपडेट्स मिळत आहेत आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं आहे त्याची ह्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट्स विल डिपेंड ऑन आपल्या कॉम्पिटिशनचा प्राईम स्पॉन्सर कोण आहे. तेव्हा आपल्याला लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. आप टेंशन मत लीजिए सर, कोई ना कोई प्राइम स्पॉन्सर तो हमें मिल ही जाएगा. मेरा पूरा फोकस अभी उसी पर है. हरकत नाही. हे बघ, तुला वेळ पाहिजे तू वेळ घे. मला फक्त तुला सांगून ठेवायचं आहे की अदरवाईज माझ्याकडे प्लॅन बी रेडी आहे. प्लॅन बी? यू हर्ड इट राईट. प्लॅन बी जो कुठलाही बिझनेसमध्ये असायलाच हवा. हां, पण मी तो तेव्हाच फॉलो करेन जेव्हा मला असं दिसेल की तू हात टाकलेले आहे. डोंट वरी सर, उसकी नौबत नहीं आएगी. लेट्स होप सो. माझी पण अशीच आशा आहे की तशी वेळ येऊ नये. पण आता एक लेट्स सेट अप अ डेडलाईन. पुढच्या 5 दिवसात आपल्याला प्राईम स्पॉन्सरशिप बद्दल काहीतरी ठोस इन्फॉर्मेशन आपल्याकडे असली पाहिजे. ओके सर, आई अश्योर यू आपको अपडेट मिल जाएगी. या विक्रमसाठी तू माझ्याशी खोटं बोललीस. किती वेळ झाला ग? किती वेळ झाला तुला सांगून की त्याच्यापासून लांब राहा म्हणून? काय प्रॉब्लेम काय तुझा? सांगितलेलं कळत नाही की ऐकायचंच नाहीये? विद्युत, तू समजतोयस तसं काहीच नाहीये यार. मग का बोलायचंय त्याच्याशी? का भेटायचंय त्याला? कारण आम्ही दोघं आता एकत्र काम करणार आहोत. मी त्याची कंपनी जॉईन करते. काय? आर यू मॅड? वेडी झालीस का तू? इथे तू त्याला कॅज्युअली भेटलेलं सुद्धा मला नको आहे आणि त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी? नो वे. शिल्पी, आत्ताच्या आत्ता त्याला फोन कर आणि नाही म्हणून सांग. शिल्पी, तू त्याच्या ऑफिसमध्ये काम केलेलं मला चालणार नाहीये. अरे पण का? त्यांनी जेव्हा मला ही ऑफर दिली होती तेव्हा तर माझ्यापेक्षा तू जास्त एक्साइटेड होतास. मग आता मी ती स्वीकारते ऑफर, तर काय प्रॉब्लेम आहे तुला? बिकॉज नाउ द पिक्चर इज डिफरंट. अंडरस्टँड? द पिक्चर इज डिफरंट फॉर मी टू. विद्युत, मी तेव्हा त्या जॉबला नाही म्हणाले होते, पण आता मला जॉबची नितांत गरज आहे. मग जगात फक्त ही एकच कंपनी आहे? हा एकच जॉब आहे? माझ्या डोळ्यासमोर तरी हो, हा एकच जॉब आहे. आणि तुला वाट बघायची नाहीये? नाही. म्हणजे मी स्पष्ट सांगून देखील तुला जे हवं तेच तू करणार आहेस. ओके, गो अहेड. तुला माझ्या भावनांची काहीच किंमत नाही हे पुन्हा एकदा तू सिद्ध केलंस. हे अश्विनी, प्लीज कम. मी काही बोलले ते नहीं, ये कंपटीशन का हेड होने के नाते आज तुम्हारे साथ जो कुछ भी हुआ उसके लिए मैं तुम्हारी माफी मांगता हूँ. हमारे सारे सेशंस रिकॉर्ड हो रहे हैं, तो तुमने जो कुछ भी मिस किया है वो रिकॉर्डिंग तुम्हें मिल जाएगी. थैंक यू सर. एपी, और तुमसे माफी इसलिए मांगी मैंने कि आज तुम्हारे साथ जो हुआ वो गलत हुआ, लेकिन इसका मतलब ये नहीं कि तुमने जो किया वो सही किया. मी त्यांना प्रश्न विचारला कारण माझं सुद्धा पार्लर आहे आणि मला मेकअप मधलं थोडंसं कळतं. लेकिन सेशन के बाद तुम्हें समझ में आया ना कि मेकअप और कितने तरीकों से हो सकता है. क्या मालूम है तुम्हें मेकअप के प्रोडक्ट्स के बारे में, ग्लोबल ब्रांड्स के बारे में? कुछ नहीं. देखो अश्विनी, आज मैं तुम्हें एक टिप देता हूं. जब हम अपना मुंह बंद कर लेते हैं ना, तब हम ठीक से सुन सकते हैं, ठीक से देख सकते हैं.
तो सुनने की कोशिश करो, कुछ सीखने की कोशिश करो, सीखा कैसे जाता है वो सीखने की कोशिश करो। लर्न टू ट्राई एंड ट्राई टू लर्न। ओके? ऑल द बेस्ट।